पत्रकार परिषद घेण्याचं औचित्य असं की आपण पाहिलं असेल की मागच्या 2 आठवड्यामध्ये जो पाऊस झाला आणि त्या पावसामुळे नागपूर शहराची स्थिती काय झाली आणि नागपूर शहराचा असली चेहरा विकासाचा हा समोर आला। आपण पाहिलं असेल की नागपूर शहरामध्ये मागील 10 वर्षात कोट्यवधी रुपयाची विकास कामं झाली, परंतु त्या विकास कामांमुळे या शहरातील जनतेला काय फायदा झाला, या शहरातील जनता सुरक्षित आहे का, या शहरातील जनतेचा जीव सुरक्षित आहे की धोक्यात आहे हे समोर आलं। आणि याला दोषी कोण आहे तर प्रशासन आणि प्रशासनावर पकड नसलेले राजकीय नेते, प्रशासनातले अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या ज्या भोंगळ कारभारामुळे जो मलाई खाण्याचा धंदा आहे त्याच्यामुळे ही नागपूरकरांवर परिस्थिती ओढावलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी रस्ते झाले, मग ते सिमेंटचे असो डांबराचे असो, ते रस्ते 2 वर्षातच निकामी झाले, रस्त्यांवर भेगा पडल्या, शहरातल्या पूर्ण स्ट्रॉम वॉटर ड्रेन या पूर्ण चोक आहेत। महानगरपालिकेने पावसाळ्याच्या आधी कुठलीच दक्षता घेतली नाही आणि म्हणून आपण पाहतो की आज हे सगळे चोकेज आहे, त्याच्यामुळे चांगल्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे, त्यांच्या सामानांचं नुकसान होत आहे। गोरगरीब लोकांच्या झोपड्यांची तर सोडूनच द्या, पण ज्यांचे 2-2 कोटीचे बंगले आहे ते सुद्धा गटर लाईन आणि स्टॉर्म ड्रेनमुळे त्रस्त आहे। मेट्रोचं काम झालं, अनेक ठिकाणी मेट्रोच्या कॉलममुळे या गटर लाईन नेस्तनाबूत करण्यात आल्या। तर मला वाटतं की नियोजन शून्य जी दूरदृष्टी आहे त्याच्यामुळे हा झालेला सत्यानाश शहराचा आहे आणि याला कारणीभूत कोण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। मित्रांनो, या शहरामध्ये चिकनगुनिया डेंग्यूचा थैमान आहे। हा चिकनगुनिया डेंग्यू कशामुळे झाला आहे, याला जबाबदार कोण? या शहरातील स्वच्छता होत आहे का? कचरा उचलणाऱ्या कंपन्या या 10-10 दिवस कचरा उचलत नाही, त्यामुळे या शहरातील जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की आपण या परिस्थितीत नागपूर शहराचे बेहाल होण्यापेक्षा आपण प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आज काय नेमकं या नागपूर शहरातल्या लोकांना मूलभूत सोयी पाहिजेत त्याकडे पाहण्याची गरज आहे आणि तसा प्लॅन तयार करून मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये या शहराचा विकास झाला पाहिजे। नागपूर शहरामध्ये याच्या आधी अनेकदा पाऊस झाला, अशी परिस्थिती कुठेही आलेली नव्हती, परंतु या 10 वर्षातच ही परिस्थिती का आली? या 10 वर्षात विकासाचे कामं झाले, त्याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरून झालं काय? म्हणून याच्यासाठी पूर्ण चौकशी करण्याची गरज आहे। एक प्रशासनाने मास्टर प्लॅन बनवला पाहिजे की प्रत्येक वस्त्यांमधील पाण्याचा निचरा होऊन तो नाल्यामध्ये कसा जाईल। प्रत्येक वस्त्यातील आपण जे गटर लाईन्स आहे त्या निकामी झाल्या आहेत काय, त्या दुरुस्त करून नवीन टाकल्यामुळे तेथील लोकांचं आरोग्य सुरक्षित राहील का, या सर्व गोष्टींसाठी एक मास्टर प्लॅन बनवण्याची गरज आहे। आणि कोणत्याही विकासाचं काम करत असताना त्या विकासाच्या कामामुळे जनतेला काही नुकसान पोहोचेल काय? आपण पाहिलं असेल की सिमेंटच्या रस्त्यांचे थर दिले, 2 भागातलं पाणी पूर्ण 2 भागातच राहून झालं, त्याचा निचराच नाही होत, ते नाल्यापर्यंत पोहोचतच नाही। तर अशी परिस्थिती का बरं आली याची पूर्ण चौकशी व्हावी आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूरवासियांचा जीव सुरक्षित राहावा यासाठी सरकारनं प्रशासनानं एक मास्टर प्लॅन बनवावा अशी आमची मागणी आहे। नमस्कार मित्रांनो, सन्माननीय अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे यांनी आपल्यासमोर जी मांडणी केली आहे त्याचं मी समर्थन करत इथे 2-3 मुद्दे आपल्यासमोर मांडू इच्छितो।
सर्वप्रथम जसं विकासभाऊ बोललेत की शहराचा प्रत्येक शहरामध्ये एखाद्या विकसित शहरामध्ये एक मास्टर प्लॅन असावा, कारण की आपलं जे शहर आहे ते 35 लाखाचं आता आणि पेरिफेरियल एरियाजमध्ये धरून 40 लाखाचं आपलं शहर झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या शहराची लोकसंख्या सतत वाढत जाणार आहे आणि आपण अवघ्या 5 वर्षामध्ये 50 लाखच्या घरात जाणार आहोत। अशा परिस्थितीमध्ये नागपूर शहराच्या जो डेव्हलपमेंट होत आहे तर समोरच्या दृष्टिकोनातून भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या आपल्या शहराच्या गरजा आहेत त्याप्रमाणे विकास कामं झाली पाहिजेत अशी आमच्या काँग्रेस पक्षाची मागणी आहे। आणि त्याचबरोबर आज पाण्याची जी समस्या, आज जो घरोघरी पाणी गेलेलं आहे ते कशामुळे झालं ते आत्ताच जे विकासभाऊंनी तुम्हाला सांगितलं की स्टॉर्म वॉटर ड्रेनेज जे तयार झाले आहेत तर त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे आणि कुठलं स्टॉर्म वॉटर ड्रेनेजनी कुठलं पाणी कुठल्या एरियामध्ये डिस्चार्ज होतो आहे, फ्लड एरियाज कुठले आहेत, लो लाईंग एरियाज कुठले आहेत, तर आपल्या शहराच्या टोपोग्राफीप्रमाणे रिमोट सेन्सिंग करून हे सगळे एरियाज आयडेंटिफाय झाले पाहिजे। आणि जे आपले छोटे छोटे नाले आहेत ज्याच्यावरती अवैध कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तर त्या अवैध कन्स्ट्रक्शनवरती कारवाई झाली पाहिजे आणि जिथे नाले मोठे करण्याची गरज आहे तिथे ते करण्याची ती उपाययोजना केली पाहिजे। अशा अनेक उपाययोजना घेऊन काँग्रेस पक्षाने VNIT आणि नीरीच्या काही एक्सपर्ट्स आणि प्रोफेसर्सबरोबर बोलून आम्ही काही उपाययोजना या प्रशासनाकडे सोपवणार आहे आणि जनतेमध्ये जाऊन आम्ही एक हस्ताक्षर मोहीम काँग्रेस पक्षातर्फे आम्ही इथे लॉन्च करत आहे। आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांचं मतसुद्धा ऐकून काय उपाययोजना करता येतील, एक्सपर्ट्सचं काय म्हणणं आहे आणि आपल्या जनतेची काय मागणी आहे याला घेऊन आम्ही एक निवेदन प्रशासनाला आम्ही सबमिट करणार आहे। आणि त्यामुळे आज आम्ही एक सिग्नेचर कॅम्पेनचं लॉन्च काँग्रेस पक्षातर्फे करतो आहे। आम्ही घरोघरी जाऊन लोकांमध्ये जाऊन जे जे प्रभावित क्षेत्र आहे तिथे जाऊन लोकांची मत आणि त्याच्यामध्ये त्यांची सहमती घेऊन आम्ही प्रशासनाला आमच्या काँग्रेस पक्षातर्फे एक निवेदन देणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही उपाययोजना सुचवणार आहे। फक्त आमचं काम काही जे सत्ताधारी आहे त्यांना क्रिटिसाइज करण्याचं नाही, पण आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करून काय उपाययोजना आहे, काय करता येईल हे सगळं सुचवण्याचं काम येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही करणार आहे। आम्ही त्या पद्धतीनं एक पिटिशन, ऑनलाईन पिटिशनसुद्धा केली आहे, त्याची माहिती आपल्याला प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेली आहे। त्याचबरोबर आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या सह्या घेणार आहे, त्यांचं मतसुद्धा जाणून घेणार आहे आणि संपूर्ण नागपूरमध्ये सन्माननीय अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये 6 मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची जी मोहीम आहे ती राबवली जाईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये लोकांचं मत जाणून आणि या एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन आम्ही निवेदन हे शासनाकडे सादर करणार आहे। धन्यवाद। असं आहे की 71 लोक विधानसभेची तिकीट मागत आहे याचा अर्थ तुम्हाला समोरची परिस्थिती समजून झाली आहे। परंतु 71 मधनं 6 तिकीट दिल्यावर सर्व लोक एकोप्यानं कामाला लागतील आणि काँग्रेसचा प्रचार करतील यासाठी हायकमांडनी प्लॅन बनवलेला आहे आणि त्यानुसार सर्वांशी बोलून येणाऱ्या 8 दिवसातच उमेदवाराला कामाला लावण्याची तयारी हायकमांडकडनं होणार आहे। काल एक कॅम्पेन चालवण्यात आला, नो मोर सिमेंट रोड, त्याला काही काँग्रेस समर्थन करत आहे? नो मोर सिमेंट रोड हे या शहरातील जनतेचं आंदोलन होतं, परंतु काँग्रेस पक्षाने याच्या आधीपासूनच याचा विरोध केला आहे की जिथे तुम्हाला सिमेंट रोड बनवायचा असेल त्या भागातील लोकांना त्याचा त्रास होऊ नये। जर सिमेंट रोड जर एवढा उंच असेल आणि लोकांची घरं खाली असेल तर दोन्ही साईडचा पाण्याचा निचराच नाही होणार आणि मग त्या घरात पाणी शिरून राहील। पाणी शिरून राहिलं की डेंग्यू आणि आता चिकनगुनियाचं प्रमाण वाढलं आहे। इतके पेशंट आहे चिकनगुनियाचे त्या साचलेल्या पाण्यांमुळेच आहे। तर हे पाणी नाल्यामध्ये निघून जावं
यासाठी जी पर्यायी मार्ग होता तो मार्गच रोखण्यात आला सिमेंट रोडमुळे. आणि म्हणून मला वाटतं की हे करत असताना जी एजन्सी असेल, NIT असेल, PWD असेल किंवा महानगरपालिका असेल, यांच्या इंजिनियर्सला दोषी धरलं पाहिजे. या रोडची चौकशी झाली पाहिजे की हा रोड उंच करत असताना तुम्ही कुठला विचार करून. आता आपण पाहिलं असेल की आंबाझरीचा ओव्हरफ्लोचा बांध तोडला, पूल तोडला आहे. आत्ता 4 वर्षाआधी तो बनवण्यात आला. मग तो बनवताना जे इंजिनियर्स आहे, जे चांगल्या तगड्या पगाराचे PWDमध्ये आहे, त्यांनी विचार नव्हता केला काय की पाण्या जाण्याचा मार्ग हा मोठा होता आणि आपण तो रुंद करू तर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे. यासाठी जबाबदार कोण आहे? तुम्ही शासनाचे पैसे खर्च करून आधी झालेला पूल तोडून पुन्हा नवीन बनवून झाला, त्याच्यात करोडो रुपये खर्च करता, परंतु त्या कोणाच्या चुकीमुळे झालं याच्यावर काही शासन कारवाई करत आहे का? तर याची चौकशी व्हावी की हे काम कोणामुच्या सल्ल्याने झालं, हे काम कोणत्या इंजिनियरनी इस्टिमेट बनवलं होतं, तेव्हा त्यांनी काय पाहिलं. कारण की यांना शासन पगार देत असतं आणि मला वाटते संबंधित विभागाची चौकशी व्हायला पाहिजे की हे तोडण्यात येऊन झालं आहे, पण तोडायच्या आधी तुम्ही का विचार केला नाही याची चौकशी व्हायला पाहिजे. अंबाझरी भवन तसंच झालंय, पुन्हा 10 कोटीचं आता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाझरी भवन बांधून देणार आहे. हा जनतेचा पैसा नाही. अंबाझरीच्या बाबतीत म्हणायचं तर ते महानगरपालिकेची कुठलीही शासनाची महानगरपालिकेची इमारत जर पाडायची असेल तर महानगरपालिकेच्या सभागृहात त्याची परवानगी लागते, शासनाची परवानगी लागते. इथं तर त्या कंपनीनं बिना परवानगीने बाबासाहेब आंबेडकर भवन तोडून टाकलं, त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल झाला. आणि मला वाटते की अशा पद्धतीच्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आता तिथे आंबेडकर भवन बनवण्याची मागणी आहे, शासनाने ती मागच्या वेळेस मान्य केली होती आणि आता ती मला वाटते मंजूरसुद्धा झाली आहे. हो, तर आम्हाला वाटते की लवकरात लवकर ते 10 कोटीचं भवन बनवावं, परंतु हे भवन ज्यांनी तोडलं त्याच्याकडून हे 10 कोटी शासनाने वसूल करावे अशी आमची मागणी आहे. आणि त्या भवन तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा ही सुद्धा मागणी आहे. माझ्याजवळ लेखी दिलेले पत्र आहे की मी कोणत्या वेळेस कोणत्या रोडमुळे धोका होईल. आंबाझरीच्या तिथे काम चालू होतं, 2007मध्ये विरोधी पक्षनेता होतो तेव्हा दिलेलं पत्र आहे. मी आपल्याला व्हॉट्सअपवर सगळे पत्र पाठवून देईल. प्रत्येक वेळेस आम्ही ऑब्जेक्शन घेत राहिलो, परंतु हे काम हे अधिकाऱ्यांचं असतं. जो आमचा इंजिनियर आहे, आज रस्ता बनवायचा शंकरनगर भागामध्ये तुम्ही एक रोड बनवाल, डांबराच्यावर सिमेंट टाकून द्याल, त्यांच्या घरात पाणी. तुम्हाला रोड बनवायचं आहे तर एक्सप्रेशन करा, जितक्या इंचीचा रोड बनवायचा आहे त्या लेवलचं बनवा, तेव्हा ते पाणी उतरून नाल्यात जाईल. मी काही टेक्निकलचा माणूस नाही. टेक्निकल लोक PWD, NIT आणि महानगरपालिकेने पैशाने ठेवले आहे ना पगाराने. त्याचा रिप्लाय काहीच नाही हो. आता तर शंकरनगरातले लोक रस्ता बनवू नका म्हणून मागच्या 1 वर्षापासून आम्ही लागलो होतो, तरी त्या ठिकाणी रस्ता बनला. पूर्ण शंकरनगरातले नागरिक रस्त्यावर होते. 10 पत्र मनपा आयुक्ताला दिले तरी तो कॉन्ट्रॅक्टर रस्ता बनवून पळाला आणि आता या पावसात लोकांच्या घरात पाणी शिरलं. तर फक्त हाच एक उद्देश आहे की शासनाचे पैसे आहे, पटापट काम करा, पटापट बिल उचला आणि आपल्या मार्गाला लागा. मग जनतेला त्रास झाला तरी चालेल. भाऊ, माझा एक प्रश्न आहे. आपल्याकडे 71 लोकांनी निविदा दिलेल्या आहेत, विधानसभेच्या इच्छुक आहेत, तर त्याच्यामध्ये काही 6 लोकांना मारून बाकी कोणी बंडखोरी केली, त्यांना समजदार कसे करणार? ते सगळं पार्टी करते. हा काही पहिल्यांदाच पार्टी तिकीट नाही देऊन झाली आहे. बंडखोरी करणाऱ्यालाही समजते की केव्हा बंडखोरी करावी आणि पार्टीलाही समजते की बंडखोरी केलेल्यावर का करावं. तेव्हा पक्षाचा विषय आहे, पक्ष बोले. शहराचे आमदार आहात, कायदा सुव्यवस्थेविषयी बोला. इतकं मोठं 5 पावलीला ती धाड पडलेली आहे. 80 कोटीच्या जवळपास अंमली पदार्थ गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये इतकं जवळ होतं आणि मुंबईचं ते महसूल महासंचालनालय कारवाई करतं.
मग इकडचा पोलीस विभाग वगैरे काय करतो? मला या संदर्भात असं आहे की पोलीस विभागानं आपलं कार्य कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि ते करत आहे की नाही हे सुद्धा त्यांना चांगलं माहीत आहे. शहरात जागोजागी असणारे जुव्या सट्ट्याचे अड्डे, आता वर्तमानपत्र छापतं काही काही, तर मला वाटतं की पोलिसांना याची माहिती असतील, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी. आमच्या निदर्शनात काही प्रकार आले तर मी त्याच्यावर गृह विभागाला विचारणा करतो. वेळ आल्यास सभागृहात सुद्धा मुद्दे उपस्थित करतो. आता आपण मागच्याच पाहिलं असेल की नागपूर शहरात इतके ओयो हॉटेलच्या नावाखाली छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये हॉटेल उघडले आणि त्या हॉटेलमध्ये जर एखाद्याचं जास्तीचं घर असेल तर किरायाने देऊन देतो आणि तिथे सरेआम हा व्यापार चालतो. हे चालत असताना रेकॉर्डवर, रजिस्टरवर नावं लिहिले असतात. जो त्या हॉटेलमध्ये 1 तासासाठी राहायला आला त्याचं नाव पत्ता सगळं असतं. तर मला वाटतं एका पोलिसांना माहीत नाही. एका अशा प्रकरणामध्ये सेमिनरी हिलच्या मानव सेवा नगरमध्ये नागरिकांनीच तिथे जाऊन पकडलं. ते रजिस्टर पाहिलं आम्ही, त्याच्यात सगळे ॲड्रेसेस मिळाले, नंबर मिळालं, म्हणजे फुल प्रूफ लिगली काम चालू आहे. येणाऱ्या मुलाचं नाव वेगळं, येणाऱ्या मुलीचं नाव वेगळं. अरे ते कशासाठी आले, कोणत्या कामानिमित्त आले? नागपुरात कुठलंही काम करायला जर एखादा इंडस्ट्रियल येईल किंवा सरकारी अधिकारी येईल तर त्याचं कारण असते की तुम्ही कोणत्या कामासाठी आले. पण इथे तर रजिस्टरवर नावच लिहिलेले आहे. तर हे सामान्य जनतेला दिसलं, हे पोलीस खात्याला का नाही दिसलं? हे त्यांनासुद्धा दिसायला पाहिजे आणि मला वाटतं याच्यावर त्यांनी अंकुश लावायला पाहिजे. बाहेरचे लोक येऊन इथे कारवाई करत असतील तर आमच्या नागपूर पोलिसनीसुद्धा याबाबत समज घ्यायला पाहिजे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की या 8-10 दिवसांमध्ये मी नागपूर शहरातील 4-5 स्मशानघाटांवर गेलो. त्या स्मशानघाटावर अंत्ययात्रेमध्ये 100, 150, 200, 500 लोक असतात. हा अंत्यविधी उरकण्यासाठी जवळपास अर्धा पाऊण 1 तासाचा वेळ लागतो. 1 तास सर्व लोक त्या परिसरात उभं असतात. मग तिथली परिस्थिती कशी पाहिजे? नागपूर शहरातल्या सगळ्या घाटांमध्ये डासाचं साम्राज्य आहे. तिथे इतका कचरा आहे, कचरा उचलायला कोणी येत नाही आणि तिथे गेल्यावर लोक अंत्यविधीसाठी 1 तास थांबतील तर मग ते आपल्या घरी डेंग्यू आणि चिकनगुनिया घेऊन येऊन झाले. पण महानगरपालिकेला याकडे पाहायचा वेळच नाही आहे. सगळ्या घाटांमध्ये कचऱ्याचे ढीग, घाणेरडापणा सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर माझी विनंती आहे की आयुक्तांना की घाटसुद्धा आपल्या अखत्यारीत येणाराच विषय आहे. तर आपण एकदा सर्व घाटांच्या भोवती फिरा आणि तिथे या शहरातील जनतेला बिमाऱ्या घेऊन येऊ नये यासाठी काही उपाययोजना करावं असं सुद्धा सांग. विनंती नाही करणार, त्यांना आदेशच देतो ना. मी आमदार जनप्रतिनिधी म्हणून मी आदेश देऊ शकतो की इथली तुम्ही स्वच्छता करावी. नाही केली 8 दिवसात तर मग आम्ही याच्या विरुद्ध आंदोलन करू. कारण की आपण सुद्धा जाता सगळे घाट, अंबाझरी घाट असेल, सहकार नगर असेल, मोक्षधाम असेल, गंगाबाई घाट असेल, सगळ्या घाटांमध्ये घाणीचं साम्राज्य आहे. रोज त्या ठिकाणी 500-1000 लोक जातातच. जर तिथे 1 तास उभा राहिला तर तिथून तो बिमारी घेऊन वापस येऊन झाला. तर ही स्वच्छता करायला पाहिजे. शहरातल्या बाजारपेठा अशाच आहेत. ते अनियमित बाजार आहे, ज्यांना परवाना नाही, त्या बाजारांचा हैदोस आहे. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी कोणी आहेच नाही आणि म्हणून या शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार वाढले आहे आणि दवाखाने फुल झाले आहेत. पण मनपा आयुक्तांची तत्परता आता दक्षिण पश्चिममध्ये जे पोस्टरबाजी झालेली आहे की भाजपचे 2 काढतात आणि काँग्रेसचे फलक एकदम 8-10 काढले जातात. ते आता त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही, ते तुम्हाला जे करायचं करा. परंतु सामान्य जनतेच्या जीवाशी होणारा धोका टाळण्यासाठी तुम्ही ज्या उपाययोजना आहे, घाट स्वच्छ असले पाहिजे, वस्त्या स्वच्छ असल्या पाहिजे, कचऱ्याचं संकलन त्या वस्त्यांमधनं झालं पाहिजे, गटर लाईन चोक नाही झाल्या पाहिजे, पाणी साचलं नाही पाहिजे. या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी कोण आहे? तुमची यंत्रणा आहे का? अनेक ठिकाणी लोक त्रस्त आहे.
महानगरपालिका बरखास्त झाल्या म्हणून नगरसेवकाचा कोणता अधिकारी ऐकतच नाही आणि स्वतःचा राज आहे या पद्धतीनं हे अधिकारी वागून झाले आहे. आणि म्हणून मला वाटते की आयुक्तांनी याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज शहरात पाहाल तर तुम्ही माझ्या मतदारसंघात अवस्थीनगर गोरेवाडा भागात चिकनगुनियाचे इतके पेशंट झाले आहे. तुम्ही स्वच्छताच नाही कराल वस्त्यांची तर हे रोग येणारच आहे. आणि म्हणून शहराच्या लोकांचं जीवित धोक्यात आहे. या महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळं याकडे सुद्धा लक्ष द्यावंशी पाहिजे. धन्यवाद. आपण एक मोठे नेता सक्रिय नेता म्हणून प्रसिद्ध आहे, पण नागपूर शहराचा एक मोठा चांगला जो प्लॅन बनायला पाहिजे होता प्लॅन बनलेला नाही आहे आणि टी.एन. चंद्रशेखरनी बनवलं होतं पण त्याची बदली झालेली आहे. तर असा मोठा प्लॅन कधी तयार होणार आणि नागपूरचा विकास कधी होणार? कसं आहे, टी.एन. चंद्रशेखर नाही असे अधिकारी 2.5-3 वर्षात सगळे येऊन गेले इथं. चंद्रशेखर नंतर 10-12 येऊन गेले. या शहरातले जनप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन प्लॅन बनवायला पाहिजे. आणि मला वाटतं की या शहरात विकासाची कामं होत असताना आपण जो विकास करत आहोत त्यामुळे खरंच शहरातील जनतेला याचा उपयोग आहे का, की हे पैसे फुकट वाया जाणारे आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जो कोणी असेल विकास करणारा त्याने शासनाचा आणलेला निधी हा कोणत्या कामासाठी खर्च होत आहे, या निधीमुळे सर्वसामान्य माणसाला काय फायदा होणार आहे. जर एवढा निधी येऊनही सर्वसामान्य माणूस आज चिकनगुनिया डेंग्यूच्या बिमारीने त्रस्त आहे, त्याच्या घरात पाणी शिरलेलं आहे, मागच्या पावसाळ्यात 4-4 गाड्या पाण्यात शिरलेल्या आहे आणि घरातलं सामान पाण्यात तरंगत आहे, तर या पैशाचा काही उपयोग झाला नाही असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. नाही, कसं आहे, इथे नसेल भरले पण प्रदेश काँग्रेसमध्ये भरले असेल. आणि शेवटी पक्षामध्ये जर एखाद्या वेळेस कोणी अर्ज भरला नाही आणि त्याला लढवायचं आहे तर त्याला पक्ष लढवतच असते. मी भरला आहे प्रदेश काँग्रेसकडे. लोकसभेचा नव्हता. भाऊ शहरातील किती सीटवर विजयाचा दावा ठरणार आहे? 6च्या 6 जागा आम्ही निवडून येणार आहे आमच्या. त्याच्याबद्दलच आवाज उठवत आहो. आणि आवाज शेवटी कोणाकडे उठवायचा मला सांगा. ज्यांनी बनवला त्यांच्याकडेच आवाज उठवणार आहे तर ते आपली चूक मान्य करणार आहे का? आम्ही तर वारंवार निदर्शनास आणून दिलं. आम्ही शहरातली सामान्य जनता ज्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही असे लोक समोर येऊन सांगून झाले आहे की हा रोड बनल्यामुळे आमच्या घरात पाणी शिरेल. तर त्या ठिकाणी प्रशासनाने त्या संबंधित एजन्सीनी दखल घेऊन तिथे कशा पद्धतीनं हा रोड बनवल्यानंतरसुद्धा लोकांच्या घरात पाणी शिरणं याची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, पण ती कुठेच झालेली दिसली. सिग्नेचर कॅम्पेन करतो आता ऐकून घ्या. आता याच्यासाठी सिग्नेचर कॅम्पेनिंगची घोषणा केली. आता ज्या ज्या मतदारसंघात अशा रस्त्यांमुळे घरांमध्ये पाणी शिरलं आहे त्याची यादीसुद्धा आमच्याजवळ आहे. आणि हे कोणी बनवलं, काय बनवलं याचा जाब आम्ही प्रशासनाला विचारणार आहे. याचा इंजिनियर कोण आहे, इस्टिमेट बनवणारा, त्यांनी इस्टिमेट बनवताना इथे काय दखल घेतली. आता झिंगाबाई टाकीचा रोड मी आमदार बनायच्या पहिले झाला मोठा, गोदनी टू झिंगाबाई टाकी एवढा उंच झाला की दोन्ही बाजूचं पाणी साचून ते नाल्यात जायचं. परंतु आता ते पाणी दोन्ही बाजूच्या वस्त्यात राहतं. 2-3 दिवस पाणी आलं की घरात पाणी जायला मार्गच नाही. या पाणी कुठे जाणार आहे. म्हणजे जे रस्त्याने वाहून जाणारं पाणी होतं, रस्ता खाली होता, ते सिमेंटच्या रस्त्यामुळे इकडेही साचलं तिकडेही साचलं. लोकांच्या घरात पाणी शिरून झालं. पाण्याचा मार्ग आम्ही अडवलेला आहे. आणि हे करत असताना मग त्या तिथल्या इंजिनियर ज्यांनी इस्टिमेट बनवलं होतं PWDच्या त्याला ते कळलं नाही का की या दोघांनी भागातलं पाणी या नॅचरल स्लोपने येऊन नाल्यात मिळतं आहे. जर आपण मधात त्याला बंधारा बांधू तर दोन्ही बाजूला साचून राहील लोकांच्या घरात. हे त्या इंजिनियरला दिसलं नाही का? तशा इंजिनियर लोकांनी सस्पेंड करायला पाहिजे ना.
अंबाझरीचा पूल तो तोडण्यात येऊन झाला आता. तो पूल 5 वर्षाआधी बनवला, कोणाच्या संकल्पनेतून बनला आणि त्याच्यामुळे लोकांचे घरं डुबले. त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली? आता तो पूल तोडून पुन्हा आपण खर्च करून झालो. हे पैसे कोणाकडनं वसूल करणार? हे सगळे प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी तर मला वाटतं सत्ताधाऱ्यांनीच एक चौकशी स्वतःची बसवावी आणि चौकशी करून याच्यातील दोषी लोकांना पकडावं. हो, प्रशासन काम करत नाही म्हणजे नागपूर महानगरपालिका असेल, PWD असेल, सुधार प्रशासन असेल, कोणाच्या हाताखाली काम करतं? हे प्रशासनाचे, राज्य शासनाचेच अंग आहे ना. तर राज्य शासनाचं याच्यावर नियंत्रण नाही आहे ना, हेच म्हणावं लागेल ना. आणि तुम्हालाही तेच पाहिजे होतं, मानायला पाहिजे. मग नाही, विवेकानंद स्मारक आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं तर क्रेझी कॅसल, जे हल्दीरामला दिलेलं क्रेझी कॅसल होतं, त्या भागामध्ये एक नदीचं पात्र होतं, काळा खडकाळ. अंबाझरी ओव्हरफ्लोचं पूर्ण पाणी असं पात्रासारखं वाहून जायचं, नदीसारखं. आता तिथे तुम्ही 25 फुटाचा नाला बनवला. आजूबाजूला ते 7 वंडर म्हणून मेट्रोवाले काम करून झाले. आणि या सगळ्या प्रकल्पांमुळे अंबाझरी लेआउट, देवतळे लेआउट, कार्पेंट कॉलनी, शंकरनगरच्या लोकांच्या घरात पाणी शिरलं. आता हे कोणी केलं? NITची ती जागा कोणी दिली? तेव्हा NITचा अधिकारी कोण होता? हे का बरं केलं त्यांनी? कशाला पाण्याचा प्रवाह थांबवला? या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे जास्तीचे लागून झालेले पैसे आहे ते वसूल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता विवेकानंद पुतळ्यासाठी हा न्यायप्रविष्ट विषय आहे. न्यायालयात गेले, PIL चालू आहे. मला वाटते सन्माननीय न्यायाधीश साहेब याच्याबद्दल योग्य निर्णय देतीलच. तेव्हा मी दिलेला निर्णय काय लागू होणार नाही आहे, म्हणून आपण वाट पहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.